IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कॅप राऊंड 2 साठी पुण्यामधली व्हॅकन्सी बघणार आहोत. तर पुण्यामध्ये 5 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये 1096 सीट्स व्हॅकंट आहेत. तर हे 5 कॉलेज कुठले आहेत आणि यामधल्या कुठल्या ब्रँचेस आहेत ज्यामध्ये सीट्स व्हॅकंट आहेत ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी इंजिनिअरिंग ॲडमिशनचे कॅप राऊंडचा जो शेड्यूल आहे तो आपण बघूया. तर कॅप राऊंड 1 आज म्हणजेच 3 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता कंप्लीट होणार आहे आणि त्यानंतर 4 ऑगस्टला कॅप राऊंड 2 साठी जी काही व्हॅकन्सी असेल ती डिस्प्ले होणार आहे. कॅप राऊंड 2 5 ऑगस्टला चालू होईल आणि 5, 6 आणि 7 असे 3 दिवस ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतर 11 ऑगस्टला कॅप राऊंड 2 चे अलॉटमेंट होतील आणि हे अलॉटमेंट झाल्यानंतर फ्रीज करायचंय किंवा बेटरमेंट करायचे किंवा त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी परत 3 दिवस दिलेले आहेत आणि ते म्हणजे 12, 13 आणि 14 ऑगस्ट. 14 ऑगस्टला कॅप राऊंड 2 कंप्लीट होईल आणि त्यानंतर 16 ऑगस्टला कॅप राऊंड 3 साठी जी काही व्हॅकन्सी आहे ती डिस्प्ले होणार आहे. अशाच पद्धतीनं कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हे कंप्लीट केले जातील. तर सुरुवातीला आपण बघूया व्हॅकन्सी म्हणजे काय, किती प्रकारची व्हॅकन्सी असते. तर यामध्ये मेनली 2 प्रकार आहेत. पहिली आहे डायरेक्ट व्हॅकन्सी जी पुण्यामध्ये 5 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये 1096 एवढ्या सीट्स व्हॅकंट आहेत. तर हे पुण्यामधले मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स आहेत. यामध्ये 4 हिंदी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत आणि 1 मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. तर ह्या 5 कॉलेजमध्ये ही व्हॅकन्सी आहे. फर्स्ट राऊंड मध्ये मायनॉरिटीच्या सीट फक्त मायनॉरिटीच्या स्टुडंटलाच दिल्या जातात, परंतु आता सेकंड राऊंड मध्ये ज्या काही मायनॉरिटीच्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत त्या सीट इतर विद्यार्थ्यांना देखील अवेलेबल होतात. मायनॉरिटीचे स्टुडंट कमी असल्यामुळं ह्या कॉलेजमध्ये फर्स्ट राऊंड मध्ये मायनॉरिटीच्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत आणि त्या सीट आता सेकंड राऊंड मध्ये इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तर ह्या संधीचा आपण फायदा घेऊ शकता. तर अशी 1096 सीट्स पुण्यामध्ये व्हॅकंट आहेत. दुसरी व्हॅकन्सी आहे इनडायरेक्ट व्हॅकन्सी. म्हणजे इनडायरेक्ट व्हॅकन्सी म्हणजे बेटरमेंट केल्यामुळे होणारी व्हॅकन्सी. इनडायरेक्ट व्हॅकन्सी ही कुठेही दिसणार नाही, कारण एखादा स्टुडंट ज्यावेळेस बेटरमेंट करतो म्हणजे त्याला फर्स्ट राऊंड मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे परंतु त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, ज्या वेळेस त्याला कॅप राऊंड 2 मध्ये एखादं चांगलं कॉलेज मिळेल तर त्याचं फर्स्ट राऊंड मध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज निघून जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट होणार आहे. ही इंटरनल व्हॅकन्सी आहे, ही कुठेही दिसणार नाही. सॉफ्टवेअरला ते कळणार आहे की इथला स्टुडंट आता दुसऱ्या कॉलेजमध्ये त्याला सीट मिळत आहे, त्यामुळं ह्या पहिल्या कॉलेजची सीट त्याची व्हॅकंट होत आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. त्यामुळं एखाद्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी आहे किंवा नाही याचा विचार न करता आपल्याला सर्व कॉलेजचे चॉईस कोड आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत. ज्या कॉलेजमध्ये डायरेक्ट व्हॅकन्सी आहे त्या कॉलेजचे तर कंपल्सरी टाकायचेच आहेत, परंतु ज्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी नाही त्या ठिकाणी चॉईस कोड देखील आपल्याला कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरत असताना द्यायचे आहेत. तर आता हे पुण्यामधले जे काही 1096 सीट्स व्हॅकंट आहेत ते कॉलेजेस कुठले ते आपण बघूया. पहिलं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे. तर ह्या ठिकाणी 144 सीट्स व्हॅकंट आहेत. दुसरं कॉलेज आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे. या ठिकाणी 264 सीट्स व्हॅकंट आहेत. तिसरं कॉलेज आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 431 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे अलार्ड चॅरिटेबल ट्रस्ट अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, 210 सीट्स व्हॅकंट आहेत. आणि शेवटचं कॉलेज आहे अल अमीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोरेगाव, पुणे. या ठिकाणी 47 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा 1096 सीट्स या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. तर यामध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत आणि त्यामध्ये किती व्हॅकन्सी आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. पहिलं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे.
हे एक ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि हे हिंदी मायनॉरिटी कॉलेज आहे. आता सेकंड राऊंड मध्ये जे काही व्हॅकंट सीट्स आहेत त्या इतर सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल होणार आहेत. तर यामध्ये पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AI. याचा चॉईस कोड देखील आपण बघू शकता. पहिले 4 डिजिट कॉलेजचा कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट ब्रँच कोड आहे आणि यामध्ये 21 सीट्स व्हॅकंट आहेत. आपण या कॉलेजच्या वेबसाईट वरती जाऊन कॉलेजची माहिती घेऊ शकता. पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. यामध्ये 34 सीट्स व्हॅकंट आहेत. नेक्स्ट ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. यामध्ये 29 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. यामध्ये 28 सीट्स व्हॅकंट आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये 28 सीट्स व्हॅकंट आहेत आणि CSE विथ सायबर सिक्युरिटी यामध्ये 4 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा टोटल 144 सीट्स ह्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे देखील हिंदी मायनॉरिटी कॉलेज आहे आणि यामध्ये जे काही व्हॅकन्सी आहे ब्रँच वाईज ती अशा पद्धतीनं आहे. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. यामध्ये 73 सीट्स आहेत व्हॅकंट. नंतर आहे कम्प्युटर सायन्स. यामध्ये 10 सीट व्हॅकंट आहेत. त्यानंतर आहे AIML. यामध्ये 55 सीट्स व्हॅकंट आहेत. AIDS यामध्ये 50 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विथ VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी यामध्ये 31 सीट्स व्हॅकंट आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये 15 सीट्स व्हॅकंट आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा टोटल 264 सीट्स ह्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. तर कॉलेजचा कोड आहे 6622 आणि प्रत्येक ब्रँचचा जो चॉईस कोड आहे आपण बघू शकता. पुढचं कॉलेज आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हे देखील हिंदी मायनॉरिटी कॉलेज आहे आणि प्रत्येक ब्रँचमध्ये काय व्हॅकन्सी आहे ते आता आपण बघूया. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. यामध्ये 77 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये 29 सीट्स व्हॅकंट आहेत. AIML मध्ये 55 सीट्स व्हॅकंट आहेत. AIDS मध्ये 60 सीट्स व्हॅकंट आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये 60 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स आहेत आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. अशा टोटल 431 सीट्स ह्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. कॉलेजचा कोड आहे 6149 आणि प्रत्येक ब्रँचचा जो चॉईस कोड आहे आपण बघू शकता. पुढचं कॉलेज आहे अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. हे देखील हिंदी मायनॉरिटी कॉलेज आहे आणि यामध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये किती व्हॅकन्सी आहे ते आपण बघूया. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. यामध्ये 13 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड डिझाईन यामध्ये 28 सीट्स व्हॅकंट आहेत. AIML यामध्ये 21 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन यामध्ये 28 सीट्स व्हॅकंट आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 15 सीट्स व्हॅकंट आहेत आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 15 सीट्स व्हॅकंट आहेत. अशा टोटल 210 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. कॉलेजचा कोड आहे 6325. तर पुढचं कॉलेज आपण बघूया अल अमीन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज. तर हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. तर हे जे काही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, मायनॉरिटीचे स्टुडंट कमी असल्यामुळं फर्स्ट राऊंड मध्ये मायनॉरिटीच्या सीट व्हॅकंट राहिलेल्या आहेत. आता सेकंड राऊंड मध्ये ह्या मायनॉरिटीच्या सीट ह्या इतर विद्यार्थ्यांसाठी देखील खुल्या होणार आहेत. तर पहिली ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. यामध्ये 15 सीट्स व्हॅकंट आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 26 सीट्स व्हॅकंट आहेत आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये 6 सीट व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीनं टोटल 47 सीट्स या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झाली नसेल तर ह्या कॉलेजचं ऑप्शन आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये नक्की टाका. ज्या मुलांना फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झालेली आहे त्यांना जर वाटत असेल की हे कॉलेज आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे किंवा ब्रँच मिळालेली आहे त्यापेक्षा हे कॉलेज किंवा यामधली ब्रांच आपल्याला चालत असेल तर ह्या कॉलेजचा ऑप्शन आपण आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये ॲड करू शकता. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.